दिशाचा मृत्यू घातपातामुळे नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीनं हायकोर्टात सादर केलंय। महायुतीनं स्थापन केलेल्या एसआयटीकडूनच हा खुलासा करण्यात आलेला आहे। आजवर दिशा सालेंच्या मृत्यू प्रकरणातून मोठमोठे आरोप प्रत्यारोप केले जात होते, मात्र आता एसआयटीनं काय नेमकं म्हटलंय बघा। दिशाच्या मृत्यूमध्ये घातपात नाही, एसआयटीनं हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर केले। दिशाच्या मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती असं एसआयटीनं या अहवालात म्हटलंय। या अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या खुणा नाहीयेत असाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला आहे। महायुती सरकारनंच बनवलेल्या एसआयटीचं हायकोर्टामध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर झालेलं आहे। तपास सुरूच आहे, मात्र आरोपांमध्ये तथ्य नाही असंही एसआयटीनं म्हटलंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, या प्रकरणामध्ये मोठं राजकारण रंगलं होतं आणि दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचंही नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत येत होतं। आता मात्र महायुतीच्याच एसआयटीकडून अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सादर झालंय। नक्की दिशा सालियन प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे। ज्या पद्धतीने आरोप झालेले होते, नव्याने त्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आलेली होती। आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले होते, मात्र आता महायुतीने स्थापन केलेल्या एसआयटीने जे हायकोर्टात अहवाल आहे, प्रतिज्ञापत्र आहे जे सादर केलं आहे, त्यामध्ये दिशा सालियन हिच्यावर अत्याचार झाले नसल्याचं देखील त्या अहवालात म्हटलेलं आहे। त्यामुळे एक नवा ट्विस्ट आलेला आहे। दिशा सालियन यांच्या वडिलांनी जी FIR नव्याने दाखल केली होती, त्यानंतर ही चौकशी होती। दिशा सालियन ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत होती, कोणत्याही खानाखुणा नव्हत्या, अशा पद्धतीचा अहवाल या ठिकाणी हायकोर्टाने सादर केला आहे। त्यामुळे आता ही केस रद्द करावी अशा पद्धतीची मागणी देखील पोलिसांनी या ठिकाणी हायकोर्टात केलेली आहे। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे प्रकरण शांत होणार आहे हे यातून स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।